नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोलकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। माझा एक पहिला व्हिडिओ, या व्हिडिओचा अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पहा, त्याच्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही पहा। कारण या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली की आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत आपण कोणतेही टोमॅटो लागवड करू शकतो। पण त्याच्या अगोदर लागवड कोणी करावी, कोणी करू नये याचा मी व्हिडिओ अपलोड केलाय, त्याची लिंक खाली तुम्हाला दिसतच असेल। तो व्हिडिओ पहिले पहा, नंतरच या व्हिडिओवर तुम्ही या। तर आताचा सध्या महत्त्वाचा विषय की आता सप्टेंबर किंवा आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत कोणत्या कोणत्या व्हेरायटी लावायच्या। आता माझ्या लिस्टमध्ये 4 ते 5 व्हेरायटी आहे आणि 4 ते 5 ही व्हेरायटी अशा बेस्ट टॉप व्हेरायटी आहे, ज्या बंपर उत्पादन आपण म्हणतो हिवाळ्यात देऊ शकतात आणि त्यांना बाजारभावही चांगला असतो। त्याच्यातल्या 2 ते 3 व्हेरायटी लॉंग डिस्टन्स मार्केटच्या आहे, जे तुमचा दिल्लीपर्यंत जरी माल गेला तरी काही प्रॉब्लेम नाही। आता पाहू आपण अंडाकृतीमध्ये पहिली जी व्हेरायटी येते ती विरांग सेमिनिटची अंडाकृती आहे। थोडंसं झाड मध्यम मीडियम वाढतं आणि एक नंबर व्हेरायटी शेतकरी मित्रांनो विरांग हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत तुम्ही लावू शकता। लांब पल्ल्याच्या मार्केटला माल जातो आणि एक नंबर क्वालिटीचं उत्पादन विरांगपासून होतं। त्याच्यानंतर रोग प्रतिकारक्षम व्हेरायटी आहे, रोगाला बळी पडत नाही, व्हायरसला बळी पडत नाही, त्यामुळे त्याची तुम्ही निवांत म्हणजे आरामशीर अंडाकृती व्हेरायटीची लागवड करू शकता। त्याच्यानंतर दुसरी व्हेरायटी येते आपली सिजंटाची 1057, म्हणजे थोडी जुनी व्हेरायटी 1057, पण हिवाळ्यामध्ये 1057चंही बंपर उत्पादन निघतं। सिजंटाचे 1057 लॉंग डिस्टन्स म्हणजे लांब पल्ल्याच्या मार्केटला आहे, लोकल मार्केटला आपण 1057 विकू शकतो। अंडाकृती आणि अभिनव एवढं झाड वाढतं, म्हणजे 62-42ची जी हाईट असते तेवढं 1057चं हाईट होती। पण माझ्या मते 1057 मध्ये फक्त तुम्हाला एक गोष्ट नियंत्रित ठेवावी लागते। 1057ला तर आमचा जुना एक्सपिरियन्स आहे, 1057 वर भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो। तर जर तुम्ही भुरी कंट्रोल ठेवली हिवाळ्यामध्ये, भुरी म्हणजे पावडरी मिल्ड्यू जो म्हणतो तो जर आपण कंट्रोल ठेवला तर 1057 सारखी व्हेरायटी अजूनही काय म्हणतो आपण त्याला टक्कर देऊ शकते बाकीच्या व्हेरायटींना। म्हणजे अंडाकृती सेगमेंटमध्ये सांगतोय, हायब्रिड सेगमेंट जे म्हणतो आपण तो, याच्यामध्ये विरांग आणि 1057 ह्या व्हेरायटी लावू शकतो आपण। आणि अजूनही अंडाकृतीमध्ये थोडं आपण लेट केलो, जानेवारीकडे जर वळालो तर हिवाळी तर म्हणता येईल किंवा कॉम्बो हिवाळी प्लस उन्हाळी असं जर तुमचं डिसेंबर एंड किंवा जानेवारी जर उगवायला लागला तुम्हाला, तर मग 62-42 मस्त व्हेरायटी आहे 62-42ची। त्याच्यानंतर चौथी एक अथर्व येते तुम्हाला। पण 62-42 आणि अथर्व ह्या टोमॅटोच्या उन्हाळी व्हेरायटी म्हणता येईल, म्हणजे लावायचं पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि विकायचं उन्हाळ्यात, अशा त्या 2 व्हेरायटी आहेत। त्यामुळे अथर्व आणि 62-42 थोडं मी मागं ठेवलं। विरांग आणि तुमचं 1057 ह्या 2 व्हेरायटी जानेवारी जर उगत असला तर 62-42 किंवा मग अथर्व। आता येऊया आपण गोल अंडाकृती किंवा आपलं जे काय म्हणतात त्याला गावरान सेगमेंटमध्ये। तर गावरान सेगमेंटमध्ये सांगायचंही काम नको, ऑलरेडी माहिती आहे की व्हेरायटीचा बाप माणूस म्हणजे आपली साहू व्हेरायटी टोमॅटोची 3251 एक नंबर क्वालिटीचे, लांब पल्ल्याच्या मार्केटमध्ये बंपर उत्पादन देतं, थोडं हाईट जास्त येते, पण एक नंबर क्वालिटीची व्हेरायटी। डोळे लावून तुम्ही आता साहू लागवड करू शकता। आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत कधीही न विचारता, कोणाला न विचारता हे साहूची आपण लागवड करू शकतो। आणि मार्केटमध्ये अजूनही या व्हेरायटीला तोड नाही राऊंड सेगमेंटमध्ये, तर ही व्हेरायटी तुम्ही निश्चित अशी लावू शकता। म्हणजे या वातावरणामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत आपण साहू लावू शकतो। आणि सिजंटाचं एक अजून आहे बाहू, सध्या जे बाहू आलंय सिजंटाचं ती पण चांगली व्हेरायटी। फक्त सिजंटाच्या बाहूमध्ये थोडं अंतर जास्त ठेवावं लागतं, कारण की हाईट वाढते। हाईट जर वाढली तर अंतर जास्त ठेवलं तर थोडी साईज जास्त आहे बाहूची, तर बाहू एक व्हेरायटी। अशा आपल्या 4 व्हेरायट्या झाल्या, त्यापैकी तुम्ही तुमचं मार्केट, तुम्ही माल कुठं पाठवणार या कंडिशननुसार तुम्ही व्हेरायटी सिलेक्ट करा। आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जो या अगोदरचा व्हिडिओ टाकलाय तो व्हिडिओ मात्र नक्की पहा टोमॅटो लावण्या अगोदर। धन्यवाद मंडळी, राम राम।